महायुतीचे घटक पक्ष असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने आठवले गट मागणी केलेल्या लोकसभेच्या 2 जागांवरून निर्माण झालेली नाराजी दूर झाली असताना नगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सर्व आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटले। गुरुवारी 25 एप्रिलला कोहिनूर मंगल कार्यालयात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आरपीआयचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोणत्याही भूलथापा आणि अफवांना बळी न पडता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले। या बैठकीसाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, महिला जिल्हाध्यक्षा जया गायकवाड, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, नगर महिला तालुकाध्यक्ष कविता नेटके, विद्या सोनवणे, मंगल भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। महायुती सर्वांना बरोबर घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्य करत आहे असे यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। तसेच महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर बाबासाहेबांचा महाराष्ट्रातील ठेवा जतन करण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले। तर सर्व आरपीआयचे कार्यकर्ते नगर दक्षिणेत विखे यांचे कार्य करणार असून त्यांना राज्यात सर्वाधिक मताने निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे आरपीआयचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांनी स्पष्ट केले। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।